अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देव जो पिता आकाश आणि पृथ्वी याच्या उत्पन्न करत्या, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सुख असो. परमेश्वर बाप्पा पुन्हा एक वार या प्रसंगी तुझ्या पवित्र शब्दाजवळ आणलंस त्याबद्दल तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. यावेळेस विशेष करून परमेश्वर बाप्पा ही उपासना 9 वर्षाच्या पूर्व सध्या वेळेस आहे. परमेश्वर बाप्पा ही उपासना तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचं जीवन तू आपल्या पवित्र हातामध्ये घे. मागील वर्षी परमेश्वर तू आमचं सहाय्य केलंस, आम्हाला परमेश्वर सांभाळलंस, महामारीमधून वाचवलंस. याबद्दल देखील तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. येणाऱ्या दिवसात अशीच तुझी दया कृपा आम्हाला असू दे. प्रत्येकाचं जीवन तू आपल्या पवित्र हातामध्ये घे. प्रत्येकाला परमेश्वर तुझ्या इच्छेने चालव. परमेश्वर त्याप्रमाणे परमेश्वर ही उपासना होत असताना परमेश्वर तुझा आणि तुझंच गौरव व्हावं यासाठी परमेश्वर या उपासनेचा ताबा तुझे राहणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. आपण गीत क्रमांक 33 गाऊ. ईश्वराची दया किती. ईश्वराची
प्रेषितांचा मताधिकार, सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करता आणि येशू ख्रिस्ताचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भूत झाला, कुमारी मरिया पासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्यावर दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्या मधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंताचा मेलेल्याचा न्याय करावास जो येणार आहे त्याविषयी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास धरतो. आमेन. मध्यस्थीची प्रार्थना मिस्टर शैलेश लोखटे करते. प्रार्थना करू. स्तुतीस पात्र परमेश्वर आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करतात बाप्पा. प्रभू, आजच्या वाचनाची सर्व्हिस तो आमच्या जीवनामध्ये दाखवण्याच्या मनापासून उपकार मानतो दे बाप्पा. प्रभू राया, मागील संबंध वर्षभर तो आमचा सांभाळ केलाच, आमची काळजी घेतल्याच्या मनापासून उपकार मानतो. परमेश्वरा, आम्ही दुःखित कुटुंबांसाठी आणि पीडित पेशंटसाठी मागतो दे बाप्पा. प्रभू, जे ॲडमिट आहेत दे बाप्पा आणि जे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, हाऊसकीपिंग दे बाप्पा, ते त्यांची सेवा करत आहेत दे बाप्पा. परमेश्वरा, त्यांना तू परमेश्वरा यश त्यांना तू दे. त्यांची काळजी घेत असताना लागणारी शक्ती, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी आणि चातुर्याने त्यांना तू भर. आणि प्रत्येक पेशंट त्यांच्या हाताखालून जात असताना दे बाप्पा तू बरा व्हावा असं तू कर दे बाप्पा. परमेश्वरा, आम्ही आमच्या देशासाठी मागतो दे बाप्पा. प्रत्येक परमेश्वरा युद्धापासून, त्रासापासून, पिढेपासून दे बाप्पा आमच्या देशाला तू आतापर्यंत तू सांभाळलंस, तुझ्या मनापासून उपकार मानतो दे बाप्पा. प्रभू, आमचे देशाचे पंतप्रधान, तसंच त्यांचं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, आमच्या राज्याचे त्यांचं मंत्रिमंडळ, जे राज्याच्या साठी दे बाप्पा दिवस रात्र दे बाप्पा त्रास घेत आहेत, सुव्यवस्था करण्यासाठी ह्या महामारीमध्ये दे बाप्पा सर्व गोष्टी दे बाप्पा व्यवस्थित व्हाव्यात, त्यासाठी दे बाप्पा त्यांना तू यश तू दे. तसंच दे बाप्पा आम्ही तुझ्याकडे आग्रहाने मागतो दे बाप्पा, ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत या महामारीमध्ये, इथून पुढे दे बाप्पा येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दे दे बाप्पा. जे व्यवसाय ठप्प झालेले आहेत, आर्थिकरित्या दे बाप्पा परमेश्वरा ते दुबळे झालेले आहेत, अशांना तू मार्गदर्शन करता हो. तसंच परमेश्वरा, आम्ही चर्चच्या प्रत्येक मेंबरसाठी मागतो दे बाप्पा. प्रभू, त्यांचा तू सांभाळ तू कर. इथून पुढे दे बाप्पा त्यांना तू उत्तम आणि उत्तम आरोग्याने तू भर आणि सहाय्य तू करता हो. विशेष करून विलास अंकलसाठी आणि सामेल अंकलसाठी मागतो दे बाप्पा. प्रभू, त्यांना सहाय्य तू केलंस, त्यांना उत्तम आरोग्य दिलंस आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये तू सुधार केला अशी मनापासून उपकार आणि उपकार मानतो दे बाप्पा. त्यांच्या कुटुंबावर पण तुझी कृपादृष्टी तू कर दे बाप्पा, त्यांना तू सहाय्य तू कर. आमच्या पाळक साहेब पालखींबाईवर तू कृपादृष्टी केली, अवतारामध्ये त्यांचा सांभाळ करता झालास, त्यांच्या शक्ती आणि सामर्थ्याने तू भरलंस. इथून पुढे दे बाप्पा त्यांचा तू सहाय्य करता हो. सर्व ऑनलाईन परमेश्वरा सर्व्हिसेस या वर्षभरामध्ये जे देवापा आयोजित केल्या जातात, सर्व तू आशीर्वादित केल्यास परमेश्वर उपकार मानतो. ख्रिस्त जयंतीची सर्व्हिस पण तू देवापा आशीर्वादित केलीस. 26 तारखेचा प्रोग्राम पण देवापा तू व्यवस्थित तू होऊ दिलास. कसल्या प्रकारचा देवापा कसल्या त्रास न होता सर्व देवपा तू देवपा आशीर्वादित केलास, मनापासून उपकार मानतो देवपा. तसंच देवपा परमेश्वरा, प्रभू, येणारा नवीन वर्ष प्रत्येकाला आनंदाचं, लाभाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं तू जाऊ दे देवपा. आणि देवपा जे काही वचन आज तुझा सेवक देवपा परमेश्वर आध्यात्मिक मानना आम्हाला देणार आहे, तो आशीर्वादित तू कर देवपा. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे आग्रहाने मागतो दे बाप्पा. प्रत्येकाची तू आतापर्यंत काळजी घेतलीस, परमेश्वरा सहाय्य केलंस, इथून पुढेही तू देवाप्पा प्रत्येकाचा सांभाळ करता हो. आम्हाला नवीन वर्षामध्ये तू मार्गदर्शन करता हो आणि तुझ्या विश्वासामध्ये आमची तू वाढ तू कर. प्रभू, तुझं वचन सांगतो, आकाश आणि पृथ्वी जरी नाहीशी झाली तरी पण माझं वचन नाहीसं होणार नाही. देवाप्पा, केवढं मोठं सामर्थ्यशाली वचन आहे.
तुझ्या विश्वासामध्ये वचनामध्ये आमची तू वृद्धी तू कर, असं आम्ही तुझ्याकडे आग्रहाने प्रार्थना करतो. आणि हा आध्यात्मिक मानना घेऊन देवबाई तुझं वचन घेऊन आम्ही आमच्या आयुष्याची वाटचाल करावी असं तू उद्या तुझ्या वचनामध्ये अधिक आम्ही पुढं परमेश्वरा प्रभू सुदृढ आणि आत्मिक बलवान व्हावं, यासाठी देवबापा आमचं तू सहाय्य तू करता हो. येणारं नवीन वर्ष आम्हाला देवबापा तू आनंदाचा तू जाऊ दे देवबापा, असं आम्ही तुझ्याकडे आग्रहाने मागतो देवबापा. आणि ही जी महामारीसाठी वॅक्सिन निघणार आहे देवबापा, तू प्रत्येकाला उपलब्ध करून देणारा बाप तू आहेस. तुझ्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. शास्त्र भाग स्तोत्र 105 1 ते 15 वचन संचालन करतील अभिषेक कांबळे. आई पायाचा शास्त्र भाग स्तोत्र 105 आपण सर्व मिळून वाचूया. स्तोत्र संहिता 105 1 ते 15 ही वचने. परमेश्वराचे उद्घाटन करा, त्याच्या नावाचा दावा करा, राष्ट्रास त्याची कृत्य जाहीर करा. त्याचे गुणगान करा, त्याला त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करा. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी अतुट झाले आहेत त्याचे मन हर्षित हो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा, त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. त्याचे सेवक अब्राहम याचे वंशज हो, त्याने निवडलेल्या लोक याकोबाचे वंशज हो, तुम्ही असे करा. तो परमेश्वर आमचा देव आहे, त्याची न्याय कृत्य सर्व पृथ्वीभर आहेत. तो आपल्या कराराचे निरंतर स्मरण करीतो, हजारो पिढ्यांसाठी आज्ञा केलेले आपले वचन तो आठवितो. हा करार त्याने अब्रामाशी केला आणि त्याविषयी इसाकाजवळ शपथ वाहिली. ही त्याने याकोबासाठी नियम, इस्रायलासाठी सर्व काळाचा करार या रूपाने कायम केली. तो म्हणाला, कनान देश तुझा वतन भाग म्हणून मी तुला देईन. त्यावेळी ते मोजके फार थोडके होते व तेही त्या देशात उपरी असे होते. ते राष्ट्रातून एका राज्यातून दुसऱ्या लोकात हिंडले. त्याने कोणत्याही मनुष्याला त्यास उपद्रव करू दिला नाही. त्याचकरिता त्याने राजाचाही निषेध करून म्हटले की, आपण सर्व मिळून 15 वचन वाचूया. माझ्या अभिषेकांना हात लावू नका, माझ्या संदेशांना उपद्रव देऊ नका. परमेश्वर करू वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. मंडळी उभी असताना आपण सुवर्ण देवा म्हणूया. देवा शास्त्र वाचन 2 पेत्र 3 अध्याय 8 ते 14. शास्त्र वाचन करतील मिस्टर मिलिंद हिवाले. आजचं शास्त्रपाठ आपण वाचू. 2 पेत्र 3 अध्याय 8 ते 14 वचन. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे आणि 1000 वर्षे एका दिवसासारखे आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत
राहून देवाचे दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करीते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजन हो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. प्रभू वाचलेली वचन आपण सर्वांसाठी आशीर्वादित करो. गीत क्रमांक 343, प्रभूची प्रीती पतितावरी, हे गाणं गाऊ. शास्त्रात वर्णिले
आम्ही परमेश्वरच्या अतिशय मनापासून उपकार करतो आजच्या दिवसाबद्दल. 2020 वर्षाचा शेवटचा महिना, शेवटचा दिवस, शेवटची रात्र देवाने आमच्या आयुष्यात दिलेला आहे. आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये यावं, त्याची स्तुती करावी, त्याची प्रार्थना करावी, त्याच्या चांगलपणा त्याला धन्यवाद द्यावा. आणि मग आपण सर्वजण लहानशी प्रार्थना करूया. हे थोर आणि गोरसले परमेश्वर परिसर्ग पित्या, तुझ्या अतिशय मनापासून उपकार होतो प्रभू. तू आम्हाला या वर्षाच्या शेवटच्या क्षणामध्ये आणलेला आहेस, किंवा तुझी कृपा आणि दया आहे. आणि परमेश्वर आम्ही आत्म्याने आणि पुढे खरे तुझ्या आराधना प्रार्थना करतो. परमेश्वरा तू आमच्याबरोबर आहेस, आमचा विश्वास आहे प्रभू. येशू ख्रिस्तांच्या पुराच्या नावाने आमेन आमेन. आजच्या मनाचे वचन आपल्यासाठी वाचलं गेलेलं आहे. संत पेत्राचे दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 8 ते 14 वचन आपण ऐकलेले आहेत. आणि त्यामध्ये असं म्हणलेलं आहे, तरी प्रिय बंधूंनो, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. पूर्वला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्ष एक दिवसासारखा आहे. कित्येक लोक त्याला विलंब म्हणून म्हणतात. असा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी लावित नाही, तर तुमचे सहन करतो. कुणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांचं तारण व्हावं, त्याने पश्चाताप करावा अशी देवाची इच्छा. देवाची प्रार्थना करत असताना देवाचं वचन सांगत आहे, काय सांगत आहे? हे प्रिय बंधूंनो, ही गोष्ट तुम्ही विसरू नका. नाताळच्या दिवसामध्ये आपण ऐकलं याच्या संदेशच्या याचा 7व्या अध्यायामध्ये की सावध राहा, शांत राहा आणि भिवू नका, कारण आपला देव हा आपलं सहाय्य करणारा, शांती देणारा आणि आमचा सांभाळ करणारा देव आहे. आज का सांगत आहे? विसरू नका. आम्हाला अनेक गोष्टीचा विसर मला पडतो, कारण माणूस हा विसरावा आहे आणि आपण कळत न कळत बऱ्याच गोष्टी आम्ही याचा विसर पडतो. 27 तारखेला सायंकाळच्या वेळेस माझी प्रिय आणि मला फोन केला आणि म्हणे, मामा तुम्ही आज मला फोन केला नाही. आणि ते माझ्या लक्षामध्ये आलंच नाही ऍक्च्युली. आणि म्हणजे आज माझा लग्नाचा वर्धापन दिन आहे. मी म्हणा अरे सॉरी, प्रार्थना केली. म्हणजे असा विषय आम्हाला पडतो, परंतु जाणून जवळ परंतु ज्या ठिकाणी म्हणलेलं आहे की आम्हाला ज्या ठिकाणी देवाचं विसरू नका, देवाचं वचन विलंब म्हणून म्हणतात. परमेश्वर त्याच्या वचनाविषयी कधी विलंब लागत नाही. आणि या ठिकाणी देवाची इच्छा आहे, योजना आहे. काय योजना आहे? एकाचा नाश होणे, सगळ्या नवरा देवाकडे यावं असे ही देवाची इच्छा आणि देवाची योजना आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू सारखा येईल आणि त्या दिवशी आकाश मोठा नाद करेल सरवून जाईल आणि सृष्टी तत्वे तप्त होऊन लया जातील आणि पृथ्वी वस्तीवरील गोष्टी उघडकस येतील. तरी सर्व असे लया जातील आणि जाणारे आहेत. परंतु देवाचं वचन सांगत आहे, काय म्हणत आहे? पवित्र वर्तणुकीत सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याचे खटपट करा, वाट पाहत राहा, कारण तो दिवस लवकर यावा म्हणून त्यासाठी प्रयत्न करा. कशा लयास जाईल, सृष्टी तत्वे कशी नष्ट होतील, कशी उतरून जातील. परंतु या ठिकाणी देवाच्या वचन सांगत आहे, जे त्यावेळी धार्मिक आहेत
ते सुरक्षित राहतील. आणि म्हणून देव सांगत आहे, नवे आकाश नवी पृथ्वी यांचे त्यांच्या वचनाप्रमाणे या ठिकाणी आम्ही वाट बघत आहोत. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला या ठिकाणी देवानं आठवण कोण दिलेलं आहे, आम्हाला याचं स्मरण कोण दिलेलं आहे की देवाला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे, 1000 दिवस एक दिवसासारखा आहे. परंतु देव त्याच्या वचनाविषयी कधी विलंब लागत नाही, उशीर करत नाही. आणि म्हणून पाहतो की नोहाच्या काळामध्ये, त्या दिवसामध्ये परमेश्वराने नोहाची निवड केली, त्याच्या कुटुंबाची निवड केली. कारण तो देवभीरू, नीतिमान, देवासमोर बाळगणारा असा तो होता, देवाच्या आज्ञेनुसार करणारा होता. आणि म्हणून परमेश्वराने त्या काळामध्ये नोहाची निवड केली. आणि त्याच्या नोहाच्या कर्मी देवाचं वचन जवळजवळ 120 वर्ष तो सांगत राहिला. परंतु लोक ते ऐकत होते, सोडून देत होते. व्यवहार चालू होता, लग्न व्यवहार, बाजार, सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत जगामध्ये ज्या चालू आहे ते त्या काळात चालू होतं. आणि कोणी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु जेव्हा ती वेळ आली आणि जेव्हा तारू बंद करण्याची वेळ आली आणि जो पाऊस या ठिकाणी सुरू झाला, त्यावेळी तो 40 रात्र, लोकांची धाव त्या तारूकडे सुरू झाली. परंतु त्याचं दार बंद झालं होतं. आणि म्हणून आज ही तीच परिस्थिती आहे. कारण त्या काळामध्ये पाण्याच्या द्वारे जगाचा नाश झालेला आहे. परंतु आता या ठिकाणी आहे, पाण्याने नव्हे अग्नीने जगाचा नाश होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन आठवण करून देत आहे, देवाचं वचन सांगत आहे की आम्हाला हिचा विसर पडू नये, देवाच्या वचनाचा, देवाच्या आज्ञेचा. कारण देवाचं वचन जे आहे हे जीवनी वचन आहे. आणि त्यामध्ये जे धार्मिक आहेत, जे सुभक्तीमध्ये आहेत, जे पवित्र वातुकीमध्ये आहेत. आणि या ठिकाणी रोमकारास पत्राचं 12 अध्याय तेव्हा संत पौल सांगत आहे, या जगाशी एकरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणानं या ठिकाणी देवाची जी इच्छा आहे ते करण्यासाठी जिवंत असं शरीर या ठिकाणी तुम्हाला आणि मला समर्पित करायचं आहे. आणि म्हणून आम्हाला देवाचं सांगत आहे की म्हणत आहे, ईश्वर पडू देऊ नका, विसरू नका. आणि या ठिकाणी आम्हाला देवाच्या वचनाचं आठवण करून देत असताना सांगत आहे, खरोखरच तुम्ही आणि मी नीतिसूत्राचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन आहे, हे माझ्या मुलं माझे धर्मशास्त्र विसरू नको, तू चित्तात माझ्या आज्ञा वागव. आणि या ठिकाणी आम्हाला नीतिसूत्रे करत असतो सांगत आहे, काय सांगत आहे की माझ्या मुलं माझे धर्मशास्त्र विसरू नको. आज अनेकांच्या जीवनामध्ये धर्मशास्त्राचा विसर पडत आहे. आमचं लक्ष अनेक गोष्टीकडे लागलेलं आहे. परंतु तुम्हाला देवानं महान अशी संपत्ती देवाचं वचन दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन सांगत आहे की माझे धर्मशास्त्र विसरू नका, त्याचे विसर पडू देऊ नका. स्तोत्र 103 मध्ये, स्तोत्रकर्ता होते 102 मध्ये, हे माझ्या जीवा परमेश्वर धन्यवाद कर, हे माझ्या सर्वांतर्यामा त्याच्यामध्ये धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आणि देवाचे उपकार आमच्या जीवनामध्ये इतके झालेले आहेत, इतके होत आहेत, खरोखरच आम्हाला त्याचं मोजमाप करता येत नाही. दाविदासारखा मनुष्य राजा महान असा जो होऊन गेलेला आहे आणि त्याने म्हटलेला आहे, हे माझ्या जीवा, आपल्या जीवाला आव्हान करतो, त्याला तो सहित करतो आणि तो म्हणतो, हे माझ्या जीवा परत धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आज तुम्ही आणि मी या कठीण दिवसातून जात असताना देवाचे अनेक उपकार आमच्या जीवनात त्याने केलेले आहेत. देवाने अजून चिंतने तुमची आणि माझी त्याने काळजी केली आहे. तुम्हाला आणि मला अनेक गोष्टींचा त्याने पुरवठा केलेला आहे. आणि या ठिकाणी मला देवाचं सांगत आहे, खरोखरच तो म्हणत आहे की परमेश्वर तो म्हणतो, त्या दिवसात समाधाने प्रयत्न करा, खटपट करा, देवाचा दिवस लवकर यावा. आणि या ठिकाणी खरोखरच त्यामध्ये जे पवित्र आहेत, जे सुमुक्तीमध्ये आहेत, धार्मिक आहेत, देववीर आहेत, निष्कलंक आहेत, ते नोहासारखे. कारण त्या काळामध्ये पाहतो आणि नोहाच्या करवी देवानं जगाला
वेड्यामध्ये काढलं, मूर्खपणामध्ये काढलेलं आहे. कारण देवाचं वचन हे जीवनी वचन आहे आणि जे कोणी मनापासून ते पाळतो, अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी त्याचा आदर करतो आणि त्याप्रमाणे वर्तन करतो, परमेश्वर त्याची कदर करतो, हा विश्वास आपल्या समोर आहे. या ठिकाणी म्हणाले उत्पत्ती 28 अध्याय, उत्पत्ती 28 18 ते 22 या ठिकाणी म्हणलेला आहे. त्याचा विसर पडू देऊ म्हणून याकोबानं जो धोंडा त्याने आपल्या उशास घेतला होता, अरे त्याचा त्याने स्मारक स्तंभ केला. काय केलेलं आहे की ज्या रात्री संध्याकाळी याकोबानं जो धोंडा आपला उशाशी घेतला आणि ज्या ठिकाणी म्हणलेला आहे त्याने त्या धोंड्याचा स्मारक स्तंभ केलेला आहे, उभा करून केलेला आहे, त्याला तेलाचा अभय केलेला आहे आणि त्याचं नाव, त्या ठिकाणाचं नाव बेतेल, देवाचं घर असं ठेवलेलं आहे. आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केलेला आहे त्याचे देव मंदिर होईल आणि जे अवघे तुम्हाला देशील त्याचा दशांश मी तुला अवश्य देईल. या आजोबाच्या जीवनामध्ये, त्याच्या प्रवासामध्ये, त्याच्या धावपळीमध्ये, त्याच्या जे भीती निर्माण त्याच्या जीवनामध्ये होते, येशवाकडनं जे काही त्याला जी भीती निर्माण झालेली होते आणि त्यासाठी तो वेगळ्या प्रकारे हे करत असताना देवाचं वचन त्याला कसं त्या ठिकाणी बोलत आहे आणि तो म्हणतो खरोखरच मी या ठिकाणी स्मारक स्तंभ निर्माण करेन आणि हे बेतेल देवाचं घर आणि त्याचं पुढे चालून देव मंदिर होईल. दिव्याने मी देवाचं मंदिर आहोत. संत पौल कर्णिकाच्या पत्रामध्ये होतो, तुम्हाला माहित नाही काय तुम्ही देवाचं मंदिर आहात, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो आणि म्हणून तुम्ही आणि मी ते देवाचे मंदिर आहोत, देवाचं घर आहोत आणि तुम्हाला आणि मला या ठिकाणी खरोखरच देवाच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला कसं ते पवित्रपणा, कसं ते सुमुक्ती आमच्या जीवनामध्ये मला त्याची वाढ करायची आहे, त्याचा विसर मला पडायचा नाही. पहिले शामेल त्याचा 12वा अध्याय आणि 18 ते 24 आणि 19 वर्षामध्ये म्हणलेला आहे. पहिले शामेल 12:19 तेव्हा सर्व लोक शौलास म्हणाले, आपल्या दासाप्रित्यंत आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करा. म्हणजे आम्ही भरायचे नाही. काय लोकांची विनंती आहे, काय प्रार्थना आहे? ते म्हणत आहे आपल्या दासाप्रित्यंत आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करा, म्हणजे आम्ही भरायचे नाही. आणि 23 वचनामध्ये या ठिकाणी शाळेत म्हणत आहे तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून दे, हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. प्रार्थना करणं काय अपराध आहे, मोठा गुन्हा आहे. आणि शहरासारखा महान हा संदेश म्हणत आहे त्या ठिकाणी प्रार्थना करण्याचं सोडून देणं हा माझ्या हातून अपराध न घडो असं म्हणत आहे. मी तुम्हाला चांगला सरळ मार्ग दाखवतो, मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा, सत्याचे देव व्हावे, त्याची सेवा करा. आणि तुम्हासाठी काय एवढी मोठी मदत केलेली आहे याचा विचार करा. देवानं तुम्हाला मला या 2020 वर्षामध्ये या कोविड-19 मध्ये कसं सांभाळलं, कसं राखलं, कसं तो आमच्या अवतीभोवती राहिला, कसं त्याने संरक्षण केलं, किती महान त्याने गोष्टी केलेल्या आहेत. आणि ह्या वर्षाचे 12 महिने, जवळजवळ 9 महिन्याचा काळ जो यामध्ये गेलेला होता आणि देवानं कसं तुम्हाला मला अलगद या ठिकाणी यातून बाहेर काढलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे तुम्हाला असं विसर पडते नका. कारण जे लोक म्हणतात की विलंब ज्याला म्हणतात त्याला विलंब नाही, अशी मन आहे आपल्या देशामध्ये. जर एखादी गोष्ट वेळेवर होत नाही म्हणते हे इंडियन टाइम, इंडियन टाइम हे टाइम एकच टाइम आहे, एकच वेळ आहे जगामध्ये. ती कोणत्या राष्ट्राची असो वेळेप्रमाणे, वेळ माणसाची नाही, वेळ देवाची, तेव्हा निर्माण केलेली आहे. आणि त्या वेळेचा तुम्हाला आणि मला कसा वापर करायचा आहे, उपयोग करायचा आहे. आणि म्हणून सांगत आहे की देवाच्या वचनाविषयी परमेश्वर कधी विलंब करत नाही. आज इथपर्यंत जे काही जगामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत, घडत आहेत, सर्व शास्त्राप्रमाणे घडत आहे, याची कल्पना तुम्हाला मला आहे. आणि म्हणून शास्त्राप्रमाणे येशू ख्रिस्त जगास मरेच्या पोटी पवित्र आत्म्याच्या करे जन्मास आला, ठीक आहे. आणि देवाचं गौरव जे आहे त्याने मानवाला प्रयोग केलेला आहे. कारण देव हा महान असा देव आहे. कारण जी इच्छा आहे ही एकाच आहे नाश होणे. कोणाला वाटतं की आपल्या घरामध्ये आपल्या लेकराचा नाश व्हावा,
आपल्या कोण आई वडिलांना वाटतं काय? एकदा आठवतं की आठवण मी रामेश्वरमध्ये असताना आम्ही चर्चच्या पिकनिकला गेलो होतो आणि सायकलची वेळ निघायची झाली होते आणि एक मुलगा कुठेतरी तो गेला आणि तो काही तू सापडेस ना आणि वडील अतिशय वेड्यासारखे आवरे विचारे धावत होते पण नाव जोरदार नाही घालत. आम्ही सर्व घाबरून गेलो आणि जोपर्यंत त्यात शोध लागला नाही तोपर्यंत अस्थिर असं होतो. हा तर देव आहे नाही काय. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो परमेश्वर हा कसा तुमचा आणि माझा नाश व्हावा अशी त्याची काय काय तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिभामध्ये सदृश आहे असं त्याने तुम्हाला आई मला निर्माण केलेलं आहे. आणि पाहतो की या ठिकाणी लूकाचा 15वा अध्याय 11 ते 20 आणि विशेष करून पाहतो पुढे या ठिकाणी म्हणलं आहे वचन 18 मध्ये त्या उजव्या कुत्र्याची गोष्ट आपल्या समोर आहे. तो म्हणतो मी उठून आपल्या बापाकडे जाईल. त्याला म्हणे काय म्हणे, हे बापा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध या ठिकाणी काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे. आता तुझा पुत्र म्हणायस योग्य नाही. आपला एक मूर्खरी म्हणून मला ठेवा. पश्चाताप कर. उठला तर बापाच्या घरी निघाला. पश्चातापी अंतकणानं नवरा अंतकणानं कारण तो म्हणतो मी आता पुत्र म्हणून घ्यायस योग्य नाही पण तू बोलकराप्रमाणे मला घ्या. या ठिकाणी त्याच्या पित्याने काय केलेलं आहे 22-24 वचनामध्ये बापानं आपल्या दासा सांगितले काय सांगितलेलं आहे, लवकर उत्तम जागा आणा, त्याला घाला, याच्या हातात अंगठी व पायात या ठिकाणी जोडा घाला असं म्हणलेलं आहे. कुसलेले वासरू आणून कापा, आपण खाऊ उत्सव करू. कारण 24 वचन म्हणत आहे माझा मुलगा मेला होता तो पुन्हा या ठिकाणी जीवन झालेला आहे, हरवला होता तो सापडला. आज पुन्हा जगाच्या जीवनामध्ये गेलेले आहोत, जगाच्या अनेक सवयीमध्ये आम्ही हरवलेले आहोत आणि या ठिकाणी खरोखरच देवाचं अंतकरण इतकं कळकळ होत आहे खरोखरच की तुम्ही आणि मी या जगाच्या जीवनामध्ये मेल्यासारखा मी होऊ नये. तुम्हाला आणि मला देवानं उत्तम असं जीवन देण्यासाठी या ठिकाणी निवडलेलं आहे, आचरण केलेलं आहे. आणि म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये उत्पत्ती 45 आणि 16 ते 18 या ठिकाणी जेव्हा यशोब याच्यामध्ये होता आणि त्या ठिकाणी पाहतो दुष्काळाचा काळ होता, सुकाळाचा काळ होता आणि जेव्हा तो त्या देशाचा अधिकारी झाला त्यावेळेस फारोला कळालं की यशोबाचे भाऊबंद आईवडे आलेले आहे. त्याने कारण झाला आणि सांगितलं यशोबाला त्यांना आमच्याकडे घेऊन या. आणि या ठिकाणी म्हणलेला तो म्हणतो 18 वचन उत्पत्ती 25-18 आपला बाप व आपली मुलं माणसं ह्यात घेऊन माझ्याकडे या म्हणजे मिसर देशात जे उत्कृष्ट आहे ते तुम्हाला खायला देतो. त्या देशातील उत्तम पदार्थ तुम्हाला खायला देतो. कारण देवाचं जग आहे, देवानं उत्तम गोष्टी निर्माण केलेल्या आहेत आणि तुम्हाला आणि मला देवानं या उत्तम गोष्टी देण्याचं त्याने ठरलंय. आमोस संदेशचा याचा 5वा अध्याय तुम्ही वाचा 4 आणि पुढे म्हणलेला आहे खरोखर काय म्हणलेलं आहे, तुम्ही पश्चाताप करा आणि देवाला चरण या. आज तुम्ही आणि मी या वर्षाच्या शेवटी येत असताना देवाला शरण येणं हेच आमचं जीवन आहे. पश्चातापी अंतकरणानं आमचे अपराध पदरी घेऊन आम्हाला ते कबूल करायचे आहेत. कारण परमेश्वर ते उत्तम आणि चांगलं आहे तुम्हाला आणि मला देण्याचं या ठिकाणी त्याने केलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो विलाप गीत याचा 2रा अध्याय विलाप गीत याचा 2रा अध्याय आणि 19 वचन आहे काय, उठ रात्रीच्या प्रारंभापूर्वी विलाप कर, प्रभू समोर आपले मनोगत पाहण्यासारखे होत, तुझी बालके हार गल्लीत चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाले, त्यांच्या प्राणास रक्षणासाठी त्याकडे हात पसर. विलाप गीत हिरव्या संदेशचा हा एक रडणारा देवाकडे मध्यस्थी करणारा देवाच्या लोकांसाठी महान संदेश आणि तो काय म्हणत आहे, उठ रात्रीच्या प्रारंभी विलाप कर, प्रभू समोर आपले मनोगत पाहण्यासाठी होत, तुझी बालक
हर गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ केले. त्यांच्या प्राणास संरक्षणासाठी त्याकडे हात पसर. आज तुम्ही आणि मी प्रार्थनेच्या करवी देवाकडे हात पसरायचे, त्याला मागायचंय, आरोळी करायचे, उठायचे. आणि या ठिकाणी इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 8 ते 14 मध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी दिसतं. काय म्हणलेलं आहे ते सांगत आहे की हे निद्रिस्ता जागा हो, मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश आहे. आज तुम्ही आणि मी या वर्षाच्या शेवटच्या क्षणी येत असताना देवाचा प्रकाश आमच्यात प्रकाशणारा आहे. आणि म्हणून म्हणत आहे हे निद्रिस्ता जागा हो, मेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर या ठिकाणी प्रकाश पावेल. तुम्ही अज्ञानासारखे नाही तर ज्ञानासारखे जपून या ठिकाणी वागलं पाहिजे. दिवस वाईट आहे आणि म्हणून या ठिकाणी मूर्खासारखं नाही, शहाण्यासारखे, ज्ञानासारखे तुम्हाला आणि मला वेळेचा वापर करणं गरजेचं आहे. कारण परमेश्वर हा मान असा देव आहे. आणि म्हणून या ठिकाणी पेत्र त्याने जिवंत क्रूज ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला आहे. आणि तो संत पेत्र आम्हाला सांगत आहे, काय सांगत आहे, विसरू नका देवाला 1000 वर्ष एक दिवसासारखं आणि एक दिवस 1000 वर्ष सारखे आहेत. आणि म्हणून परमेश्वर विलंब ज्याला म्हणतो, कारण लोक म्हणतात का आता 2000 वर्ष झालेले आहेत, ख्रिस्त येणार आहे, अजून आला नाही. जे लोक विश्वासामध्ये गेलेले आहेत ते आणि उठलेले आहेत. वेगळ्या प्रकारच्या ज्या भावना, कल्पना, डॉक्टर सिद्धांत आहेत. आणि त्यामुळे लोकांमध्ये भीती, अस्वस्थपणा, संशय निर्माण करून विश्वासापासून दुरावण्याचे आहे. पण देवाचं सांगत काय सांगत आहे, देवाचं वचन जसं नोआच्या काळामध्ये त्यावर सिद्ध केलेलं आहे. आणि पाहतो की जो अब्राहम लोटासाठी मध्यस्थी केलेला आहे आणि सदोम गोमोराचा नाश झाला, पण लोटाचा बचाव झालेला आहे. नीतिमान, धार्मिक, देवभिरू, पवित्र जे भक्तिमान लोक आहेत, आज ही त्या लोकांची जगामध्ये गरज आहे. तुम्ही आणि मी देवानं तुम्हाला मला त्याच्या रक्तानं वेगळे केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्याला विलंब म्हणतो. देव विलंब लावत नाही. देवाचं वचन, देवाची सेवा, देवाचं कार्य करण्यासाठी तुम्हाला मला देवानं हे पाचार्य केलेलं आहे त्या दुष्ट पिढीमध्ये. यासाठी तुम्ही आणि मी ती सुभक्ती, ती धार्मिकता, ते पवित्रपणा आहे. तुम्ही आणि मी अनेकांना लोकांना त्या संशयामधून, अविश्वासामधून, त्यांना जळणाऱ्या जी आग तागेमधून आम्हाला ते ओढून काढायचं आहे, त्यांना वाचवायचं आहे. यहूदाच्या पत्रामध्ये फार सुंदर म्हणलेलं आहे, तुझ्या विश्वासावर जाय तुम्हाला मला आपला पाया हा उभा करायचा आहे. तो ख्रिस्त हा जो पाया आहे, यासाठी तुम्ही आणि मी खरोखरच त्याचं गौरव करा. आणि म्हणून आज आपण अशा प्रकारचे हे पूर्वसंध्या वर्षाची जी उपासना करत असताना या अवस्थेमध्ये, लॉकडाऊन मध्ये आहे त्या ठिकाणी, परंतु देवानं आम्हाला त्या टेक्नॉलॉजी मुळे जे काय आम्हाला हा प्रसंग करून दिलेला आहे त्यासाठी जाऊन देवाची स्तुती आणि गौरव करतो. आणि शेवट करत असताना या ठिकाणी आहे वर्क ऑफ गॉड, देवाचं काम, देवाचं कार्य. या ठिकाणी एक गोष्ट आहे, एक मनुष्य जेव्हा या ठिकाणी बोट जे तुटले गेले, त्याचा जो आघात झाला आणि एकच तो मनुष्य वाचला. आणि मग त्या ठिकाणी तो त्या महासागराच्या कडेला तो फेकला गेला. आणि मग तो इतकी कळकळीची प्रार्थना करत होता की कोणीतरी मला यावं, कोणती मदत करावं, कोणतरी सहाय्य करावं, परंतु त्याच्या मदतीला कोणी आलं नाही. आणि मग ते लाटेने जे काही लाकडं वगैरे यायचे ते गोळा करून त्याने एक लहानशी झोपडी तयार केली. आणि त्या झोपडीमध्ये आपलं सामान, त्याने काही गोष्टी ठेवल्या. आणि मग तो अन्नासाठी तो फिरत गेला. आणि मग तो अन्न वेगळ्या ठिकाणी शोध असताना, पाहत असताना या ठिकाणी जेव्हा तो वापस आला त्याच्याकडे, त्याला काय झालेलं आहे, त्या झोपडीतून आग येत आहे. तो घाबरला, अस्वस्थ झाला, निराश झाला आणि हे झोपडीमध्ये जळत आहे. आणि मग या ठिकाणी इतका तो निराश झाला. आणि मग या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, एक दिवस असा एक बोटीचा आवाज, आणि त्याने पाहिलं काय कसला आवाज आहे.
ती बोट येत आहे आणि ती बोट त्याच्या पर्यंत गेलेली आहे. आणि मग त्याने विचारलं तुम्हाला कसं काही कळालं? अरे जी आग जे आहे फ्लेम आहे ते दिसलं गेलं आणि त्या मार्गाने आम्ही आलेलो आहोत. अशाच प्रकारे आम्ही ह्या कोविड-19 मध्ये त्या अग्नीमधून ज्या भयंकर अशा दिवसातून गेलेलो आहोत. पण देवाची बोट, देवाचे लोक, तुम्ही आणि मी जी प्रार्थना आम्ही करतो, देवाला मध्यस्थी करतो, रडू मागतो, गुरु ते आपल्याची गुडघे टिकून आजही प्रार्थना करत आहे, देवाकडे रडत आहे, मध्यस्थी करत आहे. यासाठी आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला जीवन प्राप्त व्हावं. आणि या ठिकाणी आज तुम्ही आणि मी देवाचं काम अशा प्रकारचं आहे. देव आपल्या लोकांच्या करवे, वचनाच्या करवे, त्याच्या साधू संतांच्या करवे आमची भेट घेतो, आमचं संरक्षण करतो, सांभाळ करतो आणि आम्हाला अशा प्रकारच्या विश्वासामध्ये हे करतो. म्हणून पिता परमेश्वर करो. आणि या ठिकाणी संत पेत्रानं सुंदर असं वचन आम्हाला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे की देवाचं जे वचन आहे एक दिवस 1000 वर्षासारखं आहे, 1000 वर्ष एका दिवसासारखं आहे. आणि देवाला आपल्या वचनाचा कधी विसर पडत नाही. देव त्याचे परिपूर्ती करतो. आज आपला विश्वास आहे 2020 वर्षामध्ये पाहिलेला आहे. प्रत्येक गोष्ट आज इथपर्यंत देवाला सुरुवातीपासून त्याच्या वचनाप्रमाणे परिपूर्ण केलेलं आहे. आपण ते साक्ष आहोत. पिता परमेश्वर करो. आज आपण मेज आपण आपल्या ठिकाणी घेत असताना पिता परमेश्वर करो विश्वासाचा अंतक तुम्हाला मला देव, ती नम्रता तुम्हाला मला देव, की पवित्र जीवन, सुभक्तीचे जीवन, धार्मिक जीवन अब्राहाप्रमाणे आम्हाला जीवनानं जगता यावं. आणि देवाची इच्छा काय आहे आमच्या जीवनामध्ये, जसं ही बोट त्या ठिकाणी धूर पाहून धावत गेलेली आहे, तसं देव सुद्धा स्वर्गातून आमच्यापर्यंत धावत आलेला आहे. यासाठी तुमचा आणि माझा नाश या पातकामध्ये, या सैतानाच्या अधिकारामध्ये आमचा नाश होणे, आम्हाला जीवन प्राप्ती व्हावं. त्याच विश्वासामध्ये पिता परमेश्वर करो. आपण विश्वासानं 2020 वर्ष पूर्ण करून देवाची इच्छा असल्यास आम्ही 2021 वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. पिता परमेश्वर करो. आणि मान असा विश्वासाचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला देव. आमेन. हरत आहे की आज जर कोणी आपल्या घरामध्ये आहे त्या ठिकाणी कोणी नवीन सभासद असतील तर आम्ही ते स्वागत करतो. त्या प्रत्येकानं हे नूतन वर्ष पूर्वसंध्या उपासना आशीर्वाद करो. देवाचं वचन असा लाभ त्यांना घडव. त्याबरोबरच आम्ही देवाला धन्यवाद देतो. वर्षभरामध्ये आम्हाला या पद्धतीने देवानं राखलं, सांभाळलं, आत्मिक आमची याकडे काळजी घेतली, पोषण केलं. आणि त्यामध्ये अनेक लोकांनी, सभासदांनी मोठा महान असा सहभाग केला. त्याबद्दल मी सर्व मनापासून उपकार मानतो. जसं WCS जे आहेत, आमचं WCSचे सल्लागार आमच्या मान्य मंदाकिनी शेगांटे, की ज्याने प्रत्येक शुक्रवारी आपल्या WCS बरोबर घेऊन समोर उपास प्रार्थनाचा वर्षभर केलेला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यामुळे उदारपणा जो आहे आणि म्हणून खरोखरच मी त्याच्या मनापासून उपकार मानतो. त्याबरोबरच आपलं तरुण जोएल या तरुणानं सुद्धा प्रयत्न केलेला आहे की तरुणांना कसं एकवट ठेवता येईल, या माध्यमातून त्यांचे उपकार मानतो. त्याप्रमाणेच मेथड्समॅन जे सुधीर काळे त्यांचे उपकार मानतो. आणि या ठिकाणी आमचे सेक्रेटरी मिस्टर शैलेश मुकुंडे, आपला खजिनदार कुमारी मानसी हिवाळे आणि सोशल कमिटीचे अध्यक्ष जोसेफ पंडित आणि सर्व जे कमिटीचे लोक आहेत, मेंबर आहेत, चर्च मेंबर आहेत, या सर्वांच्या जीवनाबद्दल, सहकार्याबद्दल देवाचे उपकार मानतो. पाळ्या नात्याने मी पाळतीनबाई आमचे लेकर की तुमच्या सर्व प्रार्थनेबद्दल, सहकार्याबद्दल आणि पिता परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. आणि आम्ही 2021 मध्ये विश्वासानं पदार्पण करत असताना त्या ठिकाणी आपले 1/1/2021 शुक्रवार उद्या सकाळी 9 वाजता आपली चर्चमध्ये उपासना असेल लाईव्ह. आणि त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे. जे काही नियमावली आहे ते आम्हाला पाळायचे आहे. आणि महान असा आशीर्वाद देवाच्या वचनाचा आणि संगतीचा, सहभागीचा आम्हाला घ्यायचा आहे. त्याबरोबरच
3 तारखेला पहिला रविवार आहे जानेवारीला आणि पवित्र सभा असेल, उपासना 9 वाजताच आहे. त्या ठिकाणी तुम्हाला स्वागत आहे. त्याबरोबरच आपलं जे काही देणं आहे, चेस फंड आहेत, दशांश आहे, इरापाचे जे उत्कर्ष दान आहेत ते नियमितपणे आपण देत राहूया, जेणेकरून देवाचं देव करून घेईल त्याच्या गौरवासाठी. त्याबरोबरच या ठिकाणी आपण सर्वांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण करूया. आपल्या कार्पसाठी कार्पचे सर्वांनी विचार डॉक्टर आणि तो सर्व मॅडम शिलासोड लेकर, त्या डेस वर्ग, पाळक वर्ग, टिकनेसेस, सर्व मंडळ्या, विश्वासदार सर्वांसाठी प्रार्थना करा. आपल्या देशासाठी राष्ट्रपती, कॅबिनेट मंत्रिमंडळ, प्रत्येक प्रांत मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ या प्रत्येकाची प्रार्थना करा. या देशाला प्रत्येक नागरिक हा देवाच्या कृपेनं भरला जावा त्यासाठी प्रार्थना करा. आणि जे या ठिकाणी जे कोविड-19 जे काही वॅक्सिन यासाठी प्रयत्न चालू आहे, लवकरात लवकर ते मिळावं आणि ही भीती आम्हाला निघून जावी आणि जगाचा जीव सुरळीत व्हावं यासाठी कृपा करून आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण करा. सर्वांसाठी सर्व वडील लातूरासाठी आपण आठवण करू. देवाचं गौरव ते आपण करूया. गीत क्रमांक 715 हे गीत गाऊ. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली, गीत होत असताना दारार्पण घेण्यात येईल. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी याच्या उत्पन्न करत्या, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सका असो. परमेश्वर आपा, दान देत असताना आमचं जीवन देखील तुझ्या पवित्र हातामध्ये देत असताना परमेश्वर आमचा तू सहाय्य कर. तुझी दया कृपा आम्हाला असू दे. देणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वाद देत असं कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो म्हणतो ऐक. आमेन. Thank you.
रेव्हरेंड डीजी जाधव प्रार्थना करतील. आपण दारात प्रार्थना करूया. त्यापूर्वी मी विसरलो आता संदेश तोच होता, विसरू नका. आणि या ठिकाणी आजच्या वक्तव्याचे जे संचालन आहे आपल्या संस्कृतीचे अध्यक्ष मिस्टर जोसेफ पंडित यांनी फार चांगला प्रकार केलेला आहे. त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला त्याबद्दल त्याचे मनापासून उपकार मानतो. आणि टेक्निकल मध्ये आमचे विके डेव्हिड करंदीकर ते प्रयास करून आम्हाला जे काही सहकार्य करत आहेत आणि खरोखर मी त्यांच्या मनापासून मंडळीच्या वतीनं व्यक्तिगत अभिनंदन करतो, उपकार मानतो. त्याचप्रमाणे त्यांचे जे स्टाफ आहे वयोवय जे सहकार्य करते तिथे उपकार मानतो. आणि त्याबरोबर आज आजचे या आठवड्यामध्ये जे वाढदिवस झालेले आहेत त्यांना वाढदिवस वर्धापन दिन त्या प्रत्येकाला परमेश्वर आशीर्वाद देव प्रार्थना. हे थोराने गरजले परिचय उत्तम देणग्याच्या जातात मनापासून करायचं प्रभू वर्षावर आमच्या गरजा पुरवलाच, सहाय्य केलंच, कोणत्या गोष्टी उणीव आम्हाला पडू दिली नाही. धन्यवाद देतो. आणि दान जे तुझी देणगी आहे परमेश्वरा, दानाचा स्वीकार कर, आशीर्वाद कर, विपुल कर परमेश्वरा. आणि दाना कर तू स्वतःचा बरोबर घेत असताना दानाबरोबरच आमच्या जीवात स्वीकार कर. आज ज्यांचे प्रभू या आठवड्यामध्ये जे जन्माची वाढ झालेली आहे चांगल्या 14 दिन झालेले परमेश्वरा, त्या प्रत्येकाला आशीर्वाद देतो. आणि खरोखर सुधारणा करण्यासाठी प्रत्येकाला समर्पित कर. हे शिकले आमचा प्रभू याच्या नावाने आमेन. याचा बहुत सहभागिता यामध्ये आपण सहभागी होऊया. आहे त्या ठिकाणी धार्मिक असा जो ख्रिस्त जो पिता जो आपल्या कैवारी आहे तोच आपल्या पापाबद्दल प्राश्चित आहे. आपलाच नव्हे सर्व जगाच्या पापाबद्दल आहे. तो मला आपल्या पाप कर्माचा खरा खरा मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याचे प्रमाणे उदारपणे वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा पूर्वीच्या वाईट गोष्टीचा त्याग करून आपले आचरण तुझा निश्चय करता हा म्हणून मनाला श्रवणाचा लाभ व्हावा यासाठी हा पत संस्कार कोणी घेण्यात पुढे पहा. आणि भक्ती चित्ताने उलटे टेकून सर्वसमर्थ परमेश्वराच्या नम्रतेने आपले पापी कबूल करा. आपण सर्व वाचूया. या सर्वसमर्थ परमेश्वरा पुरुष ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा त्या सारख्या दैविक कृपासागराच्या इच्छेवर जाऊन वेळोवेळी कायिक वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्य पापे आदरपणाने केले. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला, तुझा कुजागरी भडकला, अगदी यथायोग्य झाले. ही पापे पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेळ पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असं झाला आहे. हे परम जाळी पित्या आम्हाला दया कर. आमच्या हातून झाले आहे तर सर्वांचे क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा ख्रिस्त याच्यासाठी कर. या नावाचा बहुमान गौरव म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून जी सेवा होईल तुला संतोष होईल असे कर. आमचा पुरुष ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व संत परमेश्वर आमच्या सोडातील पित्या तो परमदिन वचन दिले आहेस हे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाकडे वळता त्या सर्वांच्या पात्रांना क्षमा करतो. आम्हाला तू दया कर. आमच्या सर्व पात्रांना क्षमा करून त्यापासून आम्हाला मुक्त कर. आमच्या सदैव बळावू दे. आम्हाला त्याला सतत राहू दे. आम्हाला सारखं जीवाचा लाभ दे. आमचा पुरुष ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपण वाचूया. या सर्व संत परमेश्वरा ज्या पुढे सर्व मनुष्याच्या अंतःकरण उघडे आहे. तुला त्याच्या सर्व इच्छा माहित आहे. त्यापासून काही गुप्त राहत नाही. आणि त्या पूर्णपणे भक्ती करावी. आम्हाला त्या पवित्र नामाचे महत्व व्हावे म्हणून आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणे आमची चित्तशुद्धी कर. आमचा पुरुष ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे त्यामुळे प्रभू आम्ही तुझ्या भेजाजो आमच्या किती महत्वाचा भरोसा पाहून येत नाही पण अनेक प्रकारे आम्हाला सगळ्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. मेच्या खालचा जो देखील कृपया घ्यायचा आम्ही योग्य नाही. या पुरुष धर्म असा आहे दया करावी तूच आहे. जास्त दयाने प्रभू तुझा पुत्र ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापाची क्षमा देऊ. त्याचा आमचा संतवास होईल. आम्ही त्याच्या काही राहू. आमचा विकास होऊन आम्हाला तरी जीवन प्राप्त होईल.
अशा विश्वासावर तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने आपण केले शरीर व साने रक्त सोनामध्ये आम्हाला भाकर द्राक्षरस स्वीकार करू दे. आमेन. हे सर्व संत परमेश्वरांच्या पित्या दळपणे आपले पुत्र येशू ख्रिस्त याच्या आमच्या पापाबद्दल वस्तुंभ प्रार्थ देऊन दंडाचा उपयोग करण्याची आम्ही योजना केली. तिच्या योगाने त्याने दास प्रार्थ दिले. अखिल जगाच्या पापाबद्दलचा प्रायश्चित्ताचा इतिहास पुरेपूर जितका पाहिजे तितका यत्न केला. त्याने आपल्या भोवर बाळाचे सतत आठवण करून त्याला युद्ध स्थापवून माझे पुन्हा होईपर्यंत करीत राहा अशा आपल्या बोध श्रोतोमाला प्रार्थना केल्या. या तू जाळे पित्या आम्ही तुला अति नवर देणं असे विनंती की तू आमच्या आहे आशे कर. तुझा पुत्र आमचा चालणार येथे ख्रिस्त त्याच्या पोतप्रमाणे केले पदार्थ भाकर द्राक्ष त्याचे मरण यातना याच्या स्मरणामध्ये आम्ही घेऊ. त्याच्या पवित्र धन्यचराचे रक्ताचे वाटे करू. त्या रात्री तो पराधीन केला गेला. त्या रात्री त्याने भाकर घेतले आणि उपकास करून ते मोडले. आपल्या शिष्याकडे घ्या खा तुम्हाला दिले जात आहे असे माझे शरीर आहे तेव्हा स्मरणात करा. त्याचप्रमाणे त्याने भोजनाला गाला घेतला आणि उपकास सुरू करून त्यास दिला आणि म्हणजे दुसऱ्याच रिटर्न कारण बापाच्या शिवाय माता होताकडे काढलं जात आहे असे नाव काहीच रक्त आहे. इतक्यात प्रचित करता माझ्या स्मरणात करा. आमेन. हे प्रभू पते प्रदेश सर्व सनात द्यावा आणि सर्व काळ व सर्व योगास करू आमची आवश्यकता आहे. याच तो दोष आधी दोष तो आता सर्व समुदाय याच्यात गणना सहितो गौरव आणतो आणि स्वीकृत म्हणतो पवित्र बौद्ध सान्याचा प्रभू आकाश तुझ्या गौरवाने भरले आहे. प्रार्थना करू तुला गौरव असो. आमेन. आपला प्रभू ख्रिस्त क्षेत्रामध्ये गेलं हे तो शरीराचं जॉबल्यास त्याला ध्यान राखो. पुरुष क्षेत्रामध्ये दिले गेले त्याचमुळे घेऊन खा उपकार माना. आमेन. आपला प्रभू ख्रिस्त याच्यात सांडले गेलं हे तुझ्या शरीरास व्यास त्याला जेव्हा राखो पत्र पोचले सांडले गेलं त्याचमुळे घेऊन काय उपकार. आमेन.
शांतीची सर्व उद्देश आपल्याकडचे आहे. आमच्या त्यांना तुमच्या विश्वासामध्ये वाढते असो. आणि जसं देवाचं वचन मंडळ आहे, देवाला दरवर्ष एका दिवसासारखं आहे, एक दिवस हा दिवसासारखा आहे. म्हणून परमेश्वर आपल्या वचनावर कधी विलंब करत नाही, याचा मला विसर पडू नये. त्याच विश्वासात आपल्याला आमेन. आपण शेवटचा भाग एकत्र वाचूया. परंतु जेव्हा देवाला गौरव आणि पुत्र शांती माणसा प्रसन्नता हे परमेश्वर सर्वातील सर्वसमर्थ पित्या, आणि तुला स्तवितो, धन्यवाद करीतो आणि तुला बसतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवाचे उपकार करतो हे प्रभू. एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा ख्रिस्ताच्या पुत्र, जगाचे पाप दूर करतो, जगाचे पाप दूर करतो. आमचे प्रार्थना मान्य करून घे. परमेश्वर पित्याच्या बसला आहेस, त्यावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्त पवित्र आत्म्याचा आहे. परमेश्वर पित्याच्या गौरवात प्रार्थना आहेस. आमेन. आपल्याची प्रार्थना म्हणूया. आमच्या तुझे बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात असे पृथ्वीवर, जे शेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आमची नामास सोडली आहे तसे तो आमची नामास सोड, आणि आम्हाला स्पर्श नकोस तर वाईट आम्हाला सोड. कारण की राज्य, सामर्थ आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. बरेच शांती सर्व बुद्धीच्या पलीकडचे आहे. तुमच्या मनास, अंतकरणाचं मनास परमेश्वराचं त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ज्ञानात वृत्ती राखो, आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हाला असो आणि सर्वदा तुम्हाला राहो. आमेन. आमेन. म्हणजे प्रत्येक लहान मुलासाठी आम्ही देवाच्या जवळ प्रार्थना करतो. 2021 वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्याचं आणि देवाच्या आशीर्वादाचं हो, असेच देवाच्या पुस्तकाचं आपलं कार्यकारी मंडळ, मी पाटीलबाई, आमचे लेकर,
नेस्टर डॉक्टर इमानियल पॅट्रिशिया आणि आमचा जे नातू बनाय सर्वांच्या तर्फे आणि तो प्रत्येकाला 2021 वर्ष देवाच्या कृपेत व्हावं ही देवाच्या पत्र प्रार्थना